अहमदनगरमध्ये एका व्यक्तीच्या घरात 5 जण घुसून त्याच्यावर धारदार वस्त्राने वार करतात आणि त्याची हत्या करतात। या घटनेचा तपास करत असताना अगोदर चोरट्यांनी लुटीमारीसाठी हत्या केल्याचं वाटत होतं, पण प्रकरण काही वेगळंच होतं। यात पत्नीचा देखील समावेश होता। काय आहे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जरूर घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा। तर चला सुरुवात करूयात। मूळचे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील हिंगापळवे येथील रहिवासी योगेश सुभाष शेळके यांनी सुमारे 18 एकर शेत 5 वर्षापूर्वी विकत घेतलं होतं। शेती करण्यासाठी त्यांचे वडील व पत्नीसह ते नगरच्याच श्रीगोंदा तालुक्यातल्या कोथरूड गावात वास्तव्यास आले होते। दिनांक 29 जानेवारी गुरुवारच्या रात्री योगेश जेवण करून झोपले होते। मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास 5 अनोळखी लोक त्यांच्या घरी आले आणि योगेशवर धारदार वस्त्रांनी वार करून योगेशची हत्या केली। योगेश रक्ताच्या थारोळ्यात पडून होते। यानंतर ते 5ही अनोळखी व्यक्ती तिथून पळून गेले। नंतर या घटनेची फिर्याद योगेशची पत्नी आरती शेळके यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिली। गुरुवारच्या रात्री तोंडाला रुमाल बांधलेले 5 अनोळखी लोक योगेशच्या घरी आले आणि आरतीच्या गळ्यावर कोयता ठेवून तिला आरडाओरड केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली। यानंतर त्यांनी झोपलेल्या योगेशपाशी जाऊन त्याच्या गळ्यावर, हातावर आणि पायावर कोयत्यानं जोरदार वार केले। यातच योगेशचा मृत्यू झाला। घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटना ठिकाणास भेट देऊन ही केस स्थानिक गुन्हे शाखा दिनेश आहेर यांच्याकडे दिली आणि आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यास सांगितले। स्थानिक गुन्हे शाखा पथकानं घटनास्थळी पाहणी केली। योगेशच्या हत्ये अगोदर त्याच्या घरी येणारे तसेच त्याच्यासोबत दारू पिणाऱ्या 4 ते 5 मित्रांना पथकानं ताब्यात घेतलं होतं। पत्नी आरतीनं सुद्धा ताब्यात घेतलेल्या लोकांचा समावेश असल्याचं सांगितलं, पण ताब्यात घेतलेल्या लोकांनी त्यांचा योगेशच्या हत्येमध्ये काहीही समावेश नसल्याचं सांगितलं। नंतर त्यांनाही सोडण्यात आलं। अज्ञात लोकांनी हल्ला केल्यावर घरात मैताची पत्नी, वडील, मुलगा व मुलगी असे सर्वजण असताना फक्त एकावरच हल्ला करून ठार केले। त्यामुळे या प्रकरणात पोलीस विचारात होते। त्यांना योगेशची पत्नी आरतीवर पहिल्यापासूनच शंका होती, मात्र काही पुरावे नसल्यामुळे ते काही करू शकत नव्हते। साधारण 2 दिवस कोथरूड गावातून माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणादरम्यान मैताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईलवर पुण्यातल्या रोहित साहेबराव लाटेचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसून आला। इथूनच पोलिसांनी आपल्या तपासाला वेगळे मार्ग लावले। लागलीच पोलीस पथकाने पुणे येथून रोहितला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं फिर्यादी आरती व त्याचे अनैतिक संबंध असल्याचं कबूल केलं। मयत योगेश हा दोघांच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरतीस नेहमी दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत होता। यामुळे दोघांनी मागील 15 दिवसांपूर्वी नियोजन करून 5 जणांना योगेशची सुपारी दिली। अनिश सुरेंद्र धडे याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज साळवे, विराज गाडे, शोएब बादशाह आणि आयुष सिंह या 5 जणांना 1.5 लाख रुपये देण्याचं कबूल करून त्यांच्या मदतीने 2 मोटारसायकलवर येऊन योगेशची हत्या केली। तसेच रोहित आणि आरती यांच्यातील संबंधाची कोणाला माहिती मिळू नये म्हणून स्नॅपचॅटच्या सोशल मीडिया ॲपचा वापर करून ते एकमेकांच्या संपर्कात होते। आरोपींचा शोध घेतल्यानंतर त्यांना विविध ठिकाणावरून आता ताब्यात घेतले आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।